संजय राऊत यांच्या निवासस्थानी रेकी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। शुक्रवारी सकाळी 9:30 ते 10च्या सुमारास 2 बाईक स्वारांनी राऊत यांच्या भांडूप इथल्या निवासस्थानाचे फोटो आणि व्हिडिओ काढले। कॅमेरे लावून संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्याची रेकी करण्यात आली आहे। तसंच दिल्लीतील राऊतांच्या निवासस्थानाची ही रेकी केल्याची माहिती आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे तर पोलिसांनी तपासही सुरू केला आहे। दरम्यान या प्रकरणी संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। या राज्यातल्या शासन प्रमुखांची अशी इच्छा दिसते जे आमच्या विरुद्ध बोलतायत किंवा आम्हाला विरोध करतायत त्यांना गुंड टोळ्यांपासून जर काही त्रास झाला तर त्याला बहुतेक सरकारची मूकसंमती दिसते। असं एकंदरीत मला गेल्या काही दिवसातल्या या राज्यातल्या घटनांवरून दिसतं। आमच्या घरावरती पाळत ठेवतात हे काय प्रकार आमच्यासाठी नवीन नाही किंवा आम्हाला मारण्याचा प्रयत्न अनेकदा झाला ही आमच्यासाठी नवीन नाही। पण या सरकारची केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारची वृत्ती मी तुमच्यासमोर आणतो। तर यावर सुनील राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे बघूया। त्यांनी रेकॉर्डिंग करत होता एका मोबाईलवर आणि त्याच्या पोटावरती वरती 5 आणि खाली 5 असे 10 मोबाईल त्यांनी लावले होते आणि ह्या 10 मोबाईलमध्ये त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांनी मध्ये एक पुठ्ठा टाकला आणि गाडी ती निघून गेली। परंतु हे जात असताना त्यांनी सगळं घराचं रेखी करून रेकॉर्डिंग करून हे निघून गेले। त्यामुळे ही गोष्ट अत्यंत डेंजर आणि सिरियस आहे। पोलीस इथे आलेले आहेत, त्यांचं चालू आहे। परंतु माझ्या मते जी बाबा सिद्दीकीची गोष्ट झाली ती इथे घडू नये म्हणून पोलिसांनी व्यवस्थित त्या पद्धतीने त्याची चौकशी करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।